मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला लिंक असलेले बँक खाते तुम्हाला बदलायचे आहे का? ते देखील तुमच्या मोबाईल मधून आणि घर बसल्या कसे लगेच सांगतो, परंतु त्या आदेशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मोबाईलच्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, यासाठी गुगलवरती NPCI सर्च करा. त्यानंतर कंझ्युमर पर्यायामधून भारत आधार सीडिंग इनेबलर बेस पर्याय निवडा. त्यानंतर या ठिकाणी बघा आधार सीडिंग एक नंबरचा ऑप्शन आहे, तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा 12 अंकी, सीडिंगवर क्लिक करायचं आणि जी बँक पाहिजे तुम्हाला सीडिंग नवीन बँक म्हणजे जी पाहिजे ती निवडायची. स्टेट बँक ऑफ इंडिया निवडतो मी. आणि सीडिंग टाईपमध्ये बघा मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक 3 नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आता मी निवडतो आणि माझा अकाउंट नंबर टाकतो. अकाउंट नंबर टाकून कन्फर्म अकाउंट नंबरवर क्लिक करून खाली टिक मार्क करायचं आहे आणि खाली येऊन कॅप्चा कोड टाकून सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथं परत टर्म्स अँड कंडिशनला अग्री अँड कंटिन्यू केल्यानंतर एक OTP येईल. तो OTP टाकायचा, कन्फर्म म्हणायचं. कन्फर्म म्हटल्यानंतर बघा तुम्हाला एक पॉपअप ओपन होईल. त्यामध्ये तुमची जुनी बँक कोणती ती दिसणार आहे, नवीन बँक देखील दिसणार आहे. या ठिकाणी कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या आधार कार्डला लिंक असलेले बँक खाते चेंज होणार आहे. त्यामुळेच ही महत्त्वाची रील शेअर करायला आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.